नागपुरात तडीपार गुन्हेगारांची दहशत पसरली आहे. शहरातून तडीपार करण्यात आलेला एक कुख्यात गुन्हेगार पुन्हा शहरात दाखल झाला. त्याने एका तरुणावर कुऱ्हाडीनं हल्ला करत जीवे मारण्याची धमकी देत बळजबरीनं दारू आणण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलाय. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंदिरा मातानगर परिसरातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी सायंकाळी पेंटिंगचं काम करणारे गणेश टेंभरे हे आपल्या घरासमोर उभे असताना शहरातून तडीपार करण्यात आलेल्या कुख्यात गुन्हेगार दिनेश उर्फ भाड्या आकोडे तिथे आला. आरोपीनं गणेश टेंभरे यांच्यावर कुऱ्हाडीनं हल्ला केला. सुदैवानं गणेश यांनी प्रसंगावधान राखत स्वतःचा बचाव केला. मात्र त्यानंतर आरोपीनं शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्यांच्याकडून जबरदस्तीनं दारू आणून घेण्यास भाग पाडलं. जीवाच्या भीतीनं गणेश यांनी आरोपीसाठी दारू आणून दिली. त्यानंतर आरोपी तिथून पसार झाला. या घटनेचे काही व्हिडिओही समोर आले असून त्यामध्ये आरोपीची दहशत आणि आक्रमक वागणूक स्पष्टपणे दिसत आहे. तक्रार मिळाल्यानंतर MIDC पोलिसांनी तपास सुरू केला असता आरोपी दिनेश हा नागपूर शहरातून तडीपार असल्याचं निष्पन्न झालं. त्याच्या विरुद्ध यापूर्वी अवैध शस्त्र बाळगणे, चोरी, मारहाण तसेच इतर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. पोलिसांनी तातडीनं कारवाई करत आरोपीला अटक केली असून तडीपार असतानाही तो शहरात कसा दाखल झाला आणि त्याला कुणाची मदत मिळाली का याचाही तपास सुरू आहे. बाईट. जबरदस्तीने दारूच्या धंद्यावर पकडलं आणि मला म्हणत होता की मला जंगल दारू पाच. मी त्याला म्हटलं की मी तुला दारू पाठवू नाही शकत. तो म्हणजे तुझ्या खिशात पैसे आहे, मला 90 तरी पाच. मी त्याला दारूसाठी मनाई केली. त्यासाठी तो कुऱ्हाड घेऊन आला आणि माझ्या घरी माझ्या आईवर, माझ्या भावावर आणि माझ्यावर वार केला, पण आम्ही त्या वारने वाचलो.